नमस्कार, शुभ सकाळ. आणि चालू आहे आमच्याकडे भरपूर पाऊस. आता थोडा कमी झाला म्हणून म्हटलं चला भाजीसाठी ताजे ताजे वांगे तोडावे. तर हे गावरान वांगे आहेत आपले. तुम्हाला तर माहिती आहे एकदम मस्त आणि भारी भाजी होती, एकदम चवदार. तर म्हणजे वांग्याची भाजी तशी चवदारच होती, कुठलेही वांगे असो छान होती. पण हे जरा गावरान म्हणजे पांढरे वाणावर जे वांगे आहेत ना, त्याची भाजी एकदम छान होती. हे माझ्याकडे भरपूर दिवसाचं बी आहे, तर मी तेच दरवेळेस टाकून नवीन नवीन वांग्याचं झाडं लावत असते. तर बघू शकता तुम्ही अजून नवीन वांग्याचं रोप टाकलेलं आहे. हे गेल्या वर्षीचंच कट करून ठेवलेले वांगे आहेत. तर मस्त वांगे लागले होते. काही काही मोठे झाले होते, काही काही छोटे छोटे आहेत, पण तोडून घेतले ते लगेच मोठे होऊन जातात, कारण खतपाणी भरपूर असल्यामुळे लगेच मोठे होऊन जातात. आणि एका भाजीपुरते तर वांगे आपले दरवेळेस निघतातच. 4-5 दिवस झाले की एका भाजीचं वांगे निघतात. म्हणजे 7, 8, 10, 12 असे असतातच झाडाला. तर काही काही छोटे छोटे आहेत ते बघू शकता. आणि असे काही काही विसरून राहिलेले असतात ना, मग ते खूप मोठे मोठे होऊन जातात, म्हणून तोडून घेतलेले आहे. आणि खरं तर पाऊस चालू आहे आमच्याकडे, कोणाकोणाकडे पाऊस चालू आहे, रात्रीपासून पाऊस चालू आहे. दुसरं काही म्हणजे काम पण करता येत नाही आहे. तर थोडासा आता कमी झाला, तुम्ही बघू शकता अजून झाडं बिडं वरलेच आहेत. थोडासा कमी झाला तर म्हटलं चला तोडून घ्यावे तोपर्यंत. आणि काल पण मला व्हिडिओ करता नाही आला, कारण वेळच नव्हता. आणि आज पण नाही म्हटल्यावर म्हटलं नको आता, दुसरं तर काही करता येईना, म्हणून मग म्हटलं चला वांगे तोडायचे आहे तर करावे एक छोटासा व्हिडिओ. आणि वांगे पण तोडून होतील आणि भाजी पण होईल, 3 कामं होतात, म्हणून वांगे तोडून घेतलेले आहेत. आणि आता याची काही कटिंग वगैरे करणार नाही आहे, आता हे काढून टाकायचे आहेत खरं तर. पण ते अजून जे नवीन आपण रोप टाकलेलं आहे ना, ते खूप छोटं आहे, त्यामुळे तर हे बघा किती मस्त आहेत ना. आणि असे मग राहतात बरं का, ते विसरून दिसत नाही कधी कधी. आणि मग ते मोठे होऊन जातात. आणि हे काय भरताचे वांगे नाही आहे, जरी मोठं झालं तर आपण भरीत करू, याच्यात लगेच बी हे होतं. तर म्हणून तोडून घेतलेले आहेत. आणि एवढी तर आपली भाजी होतेच एका वेळेची एवढ्या वांग्यात, नाही का. तर हे बघा, हे आहे पालक. 2-3च हे लावलं होतं, भरपूर म्हणजे लावलं होतं पण 2-3च उगवलेलं आहे. एक आंबट भाजी आणि एक पालक भाजी. हे खूप म्हणजे उन्हाळ्यात टाकलं होतं पण ते उगवलंच नव्हतं. आणि आता तशीच पाऊस पडायला लागल्यावर आणि ते दिसायला लागलेलं आहे. तर शेपू, चुका आणि आंबट भाजी असे 3 लावले होते. पालक भाजी, शेपू, आंबट आणि पालक. इकडे पण वांगी आहेत, म्हणजे खूप छोटे छोटे आहेत. आणि पाऊस बघा कसा आहे झाडावर अजून पण. तर पावसामुळे झाडं तर खरंच छान आहे. आणि हे बघा, हे वांग्याचं रोप आहे, हे पण गावरानच आहे, म्हणजे पांढरं जे वांगे असतात ना, ते रोप बी टाकलेलं आहे. हे घमिल्यात टाकलेलं आहे. काही काही उगतं आहे, काही काही उगलेलं आहे, काही काही मोठं झालेलं आहे. पण जे मोठं झालेलं आहे ते लावणार आहोत. पण बघू आता थोडासा अजून, म्हणजे अशा पावसात जर कुठलंही झाड आपण अशा पावसात लावलं का एकदम भारी रोपून जातं, लवकर लागू होतं. म्हणून ह्या अशा याच्यात झाडं लावले तर आपल्याला चांगला फायदा होतो. आणि ते टाकलेलं आहे मिरचीचं बी, पण हे काही अजून उगवलेलं नाही, कारण मिरचीचं बी उगायला वेळ लागतो. बघू शकता तुम्ही, अजून कुठेच काही दिसत नाही आहे. आणि हे बघा, हे नागवेल ते नवीन नवीन पानं यायला लागलेली आहेत बरं का. आणि खूप छान रोपलेला आहे नागवेल. आता बघूया पुढं किती मोठा होतो. म्हणजे तसं तर होतोच मोठा, पण जमिनीवर असल्यावर जरा जास्त चांगलं होतं. आणि ही छोटीशी कुंडी आहे, तरी बघा एवढे वांगे निघालेले आहेत. आता याची मस्त भाजी करणार आहोत. तर कसा वाटला व्हिडिओ ते पण नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच छान छान व्हिडिओ असं बघण्यासाठी एकदा चॅनलला नक्की भेट द्या. आणि कसे वाटले वांगे ताजे ताजे. आता याची मस्त भाजी करणार आहोत, तर या तुम्ही पण भाजी खायला. आणि भरपूर वेळेस असं आपण भाजीपाला निघतच असतो वेगळा वेगळा. कधी वांगे निघतात, कधी दोडके निघतात, कधी आता फ्लावर वगैरे तर नाही आहे, पण बघू नंतर. आता आपण शेतातच लावणार आहोत, इथे काही जास्त लावणार नाही आहे भाजीपाला. शेतातच लावणार आहे, पण पाऊस कमी झाल्यावर, म्हणजे पोळा वेळा होऊन गेल्यावर जरा मग लावूया शेतात. आत्ताच नाही आहे, सध्या कपाशी आहे. तर बघू पुढून जसं जमल तसं लावूच आपण तिथे पण. कारण काय होतं, तिथं छान येतं एवढं, इथं जमत नाही इथल्या ह्या मातीत. काळ्या मातीत छान येतात ना, त्यामुळं. तर बघू आता पुढे कसं होतं आहे. तर नक्की एकदा व्हिडिओ बघा आणि कसा वाटला ते पण नक्की सांगा. कमेंट करा, लाईक करा. चला आपण भेटू परत. बाय बाय, तोपर्यंत काळजी घ्या.